बदलापूरमधून एक प्रकार घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत। एक मावशी आहेत, खरं तर त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे, आर्थिक फसवणूक झालेली आहे। मागील अनेक वर्षे ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि काय त्यांच्यासोबत घडलेलं आहे, पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांना सहकार्य मिळालं का, आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, आपलं नाव आणि आपल्यासोबत काय काय घडलं? असीमा सेंती, मी दत्तवाडी कमानीची ते राहतो। माझ्या हातामध्ये पोट आहे। मी सकाळी एमआयडीसी मध्ये कामाला जायचे, संध्याकाळी हातगाडीवर मी काटा साबून विकायचे। माझ्या हातामध्ये पोट आहे। माझ्या घरी 2-2 पेशंट आहे। मी पण हार्ट पेशंट आहे, माझे मिस्टर पण हार्ट पेशंट आहे। ते तर काम करत नाही, मी कसं तरी घर भागवतो। मला एक माणूस असा फसवले, घर घ्यायसाठी माझ्याकडून 1,06,500 घेतले, मला फसवले। मी पोलीस स्टेशन पण गेलेले होते, ते लोकांना बोलले पण होते, ते कबूल केले जी मी महिनाभर थांबा, मी गावाला जातो, शेती विकतो, येऊन मी पैसे देणार। त्याच्या नंतर मी 1 महिनाभर थांबले, तरी पण मला पैसा नाही भेटले। तरी पण मी दर दिवस जातो, मला आज आहे, उद्या आहे, आज आहे, उद्या आहे। पोलीस स्टेशन मी जाऊन 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 मी थाकले, अजूनपर्यंत माझे काय झालेच नाहीये। किती दिवस झाले सगळं घडलं? किती दिवस मला झाले? 3 वर्ष झाले, 3रं वर्ष लागले। मला आता काय करायचंय? तुम्ही तरी त्याला तुम्ही कात्या साबून विकता म्हणताय बदलापूर शहरामध्ये, आणि जमापुंजी तुमच्या आयुष्यभराची असेल। किती रुपये तुम्ही दिले होते आणि तुम्हाला काय स्वप्न दाखवलं होतं? मला घर द्यायसाठी माझ्याकडून पैसे घेतले। मी कधी 1 रुपया जीवाला खाल्ले नाही। मी 1-1 रुपया करून असा जीवाला ठेवले। मला रडू नका। काय हार्टचे घडलं फक्त ते ऑपरेशन आहे, सांगा. माझे गर्भपिशवीचे ऑपरेशन पण झाले, तरी पण मी कसं तरी घर भागवतो। माझ्या घरची परिस्थिती खूपही खराब आहे। तुम्ही फक्त त्याला न्याय द्या माझेसे। बघा तुम्ही, पोलीस स्टेशनला तुम्ही आजही गेले होते, काय झालं? पोलीस आज काय पण म्हणले? गेले, मी पोलीस स्टेशनला गेले होते। मला गजा साहेब काय केले, बोलवले, जे माणूस माझ्याकडून पैसे घेतले त्याला बोलवले, काय केले, मला बाहेर काढले, त्यांच्याशी बोलले। मला नंतर काय केले, ते लोकांना बाहेर काढले। मला काय बोलले, तुम्हाला नवीन स्टेटमेंट घ्यायला लागेल, तुम्ही मावशी घरी जा, तुम्हाला बोलवणार। तरी पण नाही बोलवले। मी आज 15 दिवस असंच फिरतो, काय अजूनपर्यंत काय नाही देत नाही। जमापुंजी तुमच्या आयुष्यभराची होती। माझ्या काय नाही मताचा, मला जहर खाऊन आता मरायला लागेल, त्याच्याशिवाय मला काय पर्याय नाहीये। प्रशासनाकडे काय विनंती असेल आपली? आता तुम्ही आम्हाला ते लोकांना फक्त न्याय द्या तुम्ही माझ्या तरफचे। माझी परिस्थिती खूपच खराब। बघा तुम्ही दत्तवाडी कमानीचे तर कधी पण बघा, मी काटा साबून विकतो, कोणाला तरी तुम्ही बघा, मोबाईल मध्ये बघा, कोणाला ऐकून तरी बघा तुम्ही माझे काय परिस्थिती आहे। माझी एवढा परिस्थिती खराब आहे। आज मी कोणाला सांगू, माझे टेन्शन घेतले ना, छाती धडधड धडधड पोलीस स्टेशनमध्ये धडधड। नेमकं काय घडलं? पोलीस पोलीस स्टेशनला गेले, ते लोकांना बोलवले, जे हा बाबा यांचे पैसा का देत नाही, बोलले मी देणार, 1 महिना थांबा मावशी, मी गावाला जातो, शेती विकतो, येऊन पैसे देणार। तरी पण काय नाही दिले। त्याच्यानंतर मला पोलीस स्टेशन मध्ये गजानन साहेब बाहेर काढले, हा ये, आज आहे, उद्या आहे। ते मिरगेले साहेब मला बाहेर काढले, मला बोलले इथून जा। सिनियर सर पण होते, तरी पण काय बोलले नाही। मी ठाण्याला जाऊन आले, ठाण्यावरून उल्हासनगर साहेबला फोन केले, बोलले हे केस बदलापूरला नको पाठवू, तुमच्या हातात नाही आणि डोळ्यांमध्ये स्वतः काम करा। तिथून मला इथे पाठवले, तरी पण आज 2 महिने झाले मी फिरतं, कोण अजूनपर्यंत नाही देत नाही। पैसे कॅश मध्ये दिले होते का? हो, मी कॅश दिले होते। एक मावशी आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। 1,06,000ची रक्कम आहे आणि त्यांच्या आयुष्यभराची संपूर्ण ती जमापुंजी आहे। दत्तवाडी परिसरामध्ये ते साबून कात्या विकत असतात आणि खूप दयनीय परिस्थिती असताना आपण पाहिलं त्यांच्यासोबत आर्थिक फसवणूक झाली, की तुम्हाला स्वस्तामध्ये घर घेऊन देतो, कारण की गरीब आहेत, साहजिकच घर आपलं असावं, प्रत्येकाचं स्वप्न असतं, परंतु घर घेण्याचं आमिष दाखवून जे आहे ते त्यांची फसवणूक झालेली आहे आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनही त्यांना योग्यरित्या न्याय मिळालेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आपण त्यांच्याशी संवाद साधला, अक्षरशः त्या बोलताना भावनिक झाल्या, रडल्या देखील, आणि त्यांनी संपूर्ण त्यांच्यासोबत काय काय घडलं हे आपल्याला सांगितलं। पोलीस स्टेशनमध्ये कशी वागणूक मिळाली आपण गेल्याच्या नंतर? पहिला जेव्हा मी अर्जी टाकले होते, ते लोकांना बोलवले, त्याच्यानंतर ज्यांनी फसवले मला काय केले, पोलीस स्टेशनवरून मिरगेले सरने हाकलले। मी बोलले मी इथे रॉकेट टाकून आणि पेटून मरून झाले, मला कुठले रस्ता नाहीये। मला बोलले हाड केले। त्याच्यानंतर सिनियर सर पण होते, माझ्या अजूनपर्यंत काय नाही देत नाही। मी एवढा माझे दलदल करतो, मी कधी 1 रुपया खाल्ले नाही जीवाला। मी माझे पूर्ण पुंजी ठेवले, ते पुंजी पूर्ण देऊन टाकले, मला असं करून फसवले। तुम्ही अधिकाऱ्यांचं नाव घेतायत, डायरेक्ट आरोप करतायत, नाम घेऊ का मी? काय नक्की काय घडलं? आम्हाला कोणाला हे नाही करायचं, फक्त काय घडलं तुमच्यासोबत, ते अजून कोणासोबत घडू नये यासाठी लोकांना अवेअरनेस मला तो फसवले, अजून कोणाला असं नको फसू। मला तो फसवले, आज 3 वर्ष झाले मी दगदग करतो,
अजून असं कोणाला नाही व्हायला पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं बदलापूर शहरातली ही धक्कादायक घटना आहे. दत्तवाडी परिसरामध्ये ही मावशी जी आहे ते त्यांच्या माध्यमातून साबण खात्याचं विक्री केली जाते आणि याच प्रामाणिक त्यांच्या व्यवसायातून ते पैसे जमा करत असतात आणि आयुष्याची जमापुंजी साठवून जे आहे ते त्यांनी एका व्यक्तीला घर देतो म्हणून त्यांना आमिष दाखवलं, त्यांच्याकडनं पैसे जे आहे ते लंपास केलेले आहे, घेतलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जेव्हा ते सारखे पोलीस स्टेशनला जातात तिथेही त्यांना योग्य अशी वागणूक मिळत नाही असा आरोप त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि मला न्याय द्यावा अशी विनंती याची त्यांच्या माध्यमातून केली. पोलीस प्रशासनाकडे, सरकारकडे आपली काय मागणी असेल, काय विनंती असेल? माझे म्हणणं त्याला नाही दे. मला जो फसवले ना असं कोणाला नको फसवू. माझ्या तरफ से ते नाही दे त्याला. मी तो फसले, मला फसवले असं कोणाला नको फसवू. माझ्या घरची परिस्थिती काय आहे, मला आता काय रास्ता मला सुचत नाहीये. मी आज 3 वर्ष झाले फिरतो. मला पोलीस स्टेशनला गेले, आज ये उद्या ये परवा असं करतो, रोज करतो. ज्यांनी तुमचे पैसे खाल्ले त्यांना मग पोलीस स्टेशनला बोलवलेलं? हो बोलवले होते. काय केले त्यांच्याशी बोलणं झाले, याला कधी पैसा देणार तुम्ही, यांचे पैसे घेतले. आज झालं काय बोलणं? आज नाही झाले, आज बोलवले. एकाला बोलवतो एकाला नाही बोलवतो. मग बोलवले तर त्यांच्याशी बोलणं झाले, मला बाहेर काढले ते मागे. आज दोघांना समोरासमोर नाही बसवलं का नाही, पोलिसांनी? दोघांना नाही बसवले. गजानन साहेब दोघांना नाही बोलवले, एकाला बोलवले एकाला नाही बोलवले. आज मला 3 महिना झाला फिरतो मी. पोलीस स्टेशनला आज काय घडलं, नेमकं काय घडलं? आज काय झाले, मी गेले होते आज पण. मला काय बोलले, तुमचे फाईल झाले, आता काय होणार नाही. तरी पण आम्ही एकदा बाईला बोलवतो. मग एकाला बोलवले एकाला नाही बोलवले. फोन केले, मला बोलले मावशी जा तुम्ही, जाऊन ते बाईला भेटले, तुम्ही मला फोन करा. मी बोलले माझ्या बरोबर चला ना, माझ्या बाजूला राहतो, तुम्हाला घर दाखवतो मी. तरी पण मला नाही बोलले, तुम्ही जाऊन मला फोन करा. मी कसा फोन करणार, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये पोलीस होऊन बसतात. मला एक गरीब बाईला बोलतो तुम्ही, जे तुम्ही जाऊन फोन करा. मी बोलले माझ्या बरोबर चला तुम्ही, जे माझ्या बाजूला राहतं तुम्हाला मी घर दाखवतो. मला बोलतो तुम्ही जाऊन फोन करा. मी पोलीस स्टेशन जाऊन 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 मी थाकले. नक्कीच आपण या माऊलीची संपूर्ण दुःखभरी गाथा ऐकलेली आहे. कसं त्यांना काय काय त्यांच्यासोबत घडलेलं आहे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आणि प्रशासनाकडे त्यांची मागणी आहे की त्यांना न्याय मिळावा यासाठी ते या ठिकाणी विनंती करत आहेत. पोलीस प्रशासनाकडे गेले, पोलीस प्रशासनाकडेही त्यांनी विनंती केली, परंतु हवं तसं त्यांना उत्तर मिळालेलं नाहीये. शेवटी त्यांनी माध्यमांना बोलवलं आहे आणि माध्यमांसमोर आपलं दुःख जे आहे ते सांगितलेलं आहे. कशा प्रकारे त्यांना स्वस्तात घर देतो असं सांगून जे आहे ते फसवलंय. त्या सुद्धा स्वतः हार्टच्या पेशंट आहेत, त्यांचे पती देखील आजारी असतात, मुलगाही आजारी असतो आणि संपूर्ण अशी परिस्थिती असताना आपण पाहिलं की कशा प्रकारे या माऊलीला सर्व स्तरात ते आताही बोलताना खरं तर खूप भावनिक होतात आणि त्यांची तब्येत जी आहे ती व्यवस्थित नाहीये. परंतु त्यांच्यासोबत काय काय घडलं आणि त्यांना कुठेच न्याय मिळत नाही, त्याच्यानंतर त्या माध्यमांसमोर आलेल्या आहेत आणि आपली व्यथा जी आहे ती त्यांनी मांडलेली आहे.